सोलापूरमधील एका बापाने त्याच्या पोटच्या मुलीला मारून टाकलं आणि त्यानंतर तिचा मृतदेह एका खड्ड्यात पुरून टाकला. पण पोलीस तपासानंतर जे सत्य बाहेर आलंय त्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडलंय. नेमकं हे प्रकरण आहे तरी काय, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मराठी क्राईम स्टोरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये. सोलापूरमधील कुसरू गावातील रेवणसिद्ध कोठे यांची 9 वर्षांची नात श्रावणी ही 23 मे पासून बेपत्ता होती. ती एका रात्री त्यांच्याच जवळच झोपलेली होती, पण मध्यरात्रीपासून ती गायब होती. त्यानंतर गावातील लोकांना हाती घेऊन रेवणसिद्ध कोठे संपूर्ण गावभर त्या मुलीचा शोध घेत होते. कुठेही शोध घेतला तरी शेतात गावात कुठेही ती मुलगी त्यांना सापडत नव्हती. त्यानंतर का बांधकाम चालू असलेल्या जागेच्या समोर त्यांना एक खड्डा दिसतो. हा खड्डा असा होता की जो कुणीतरी खोदला आणि त्यानंतर तो लगेच भरलाय. हा खड्डा बघून गावकऱ्यांना त्याचा थोडा तरी संशय आला. पण यात एक सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे त्या खड्ड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका छोट्या मुलीच्या पावलांचे ठसे होते आणि हे ठसे फक्त खड्ड्यात जाणारे होते, येणारे नव्हते. आणि हा संशय गावकऱ्यांना बळावत होता आणि त्यानंतर ते ताबडतोब याची खबर पोलिसांना देतात आणि पोलिसांकडून तपास करण्याची मागणी करतात. पोलीस ताबडतोब गावात येऊन सगळीकडे त्या मुलीचा शोध घेतात आणि त्या संशयित खड्ड्याचाही शोध घेतात. त्या खड्ड्याला पोलीस खोदण्यास सुरुवात करतात आणि त्यानंतर त्यांना त्या 9 वर्षांच्या श्रावणीचा मृतदेह त्यांना त्या खड्ड्यात दिसतो. श्रावणीचा मृतदेह बघून तिथे एक वेगळीच खळबळ उडते आणि आरडाओरडा सुरू होते. मग गावकरी त्या मुलीच्या गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी सगळीकडे तपास करतात आणि सगळ्यांची चौकशी करतात. आणि चौकशी सुरू असताना त्या गर्दीतून एक व्यक्ती बाहेर येतो आणि तो सांगतो की त्यानेच या 9 वर्षांच्या श्रावणीचा खून करून तिला या खड्ड्यात पुरलाय. आणि हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून रेवणसिद्ध कोठे यांचा मुलगा आणि त्या 9 वर्षांच्या श्रावणीचा बाप ओगसिद्ध कोठे होता. आणि या ओगसिद्ध कोठेने आपला गुन्हा गावकऱ्यांसमोर आणि पोलिसांसमोर कबूलही केला. पोलिसांनाही समजत नाही. मग आणखी तपास करण्यासाठी, त्याची चौकशी करण्यासाठी पोलीस त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात आणि तिथे सुद्धा तो तेच सांगतो की त्यानेच त्या मुलीला मारले. पण का मारले या प्रश्नाचं उत्तर ओगसिद्ध कोठे देत नव्हता. पोलिसांनाही समजत नव्हते आणि या खुनाचा छडाही लावता येत नव्हता की त्याने त्या मुलीला का मारले. मग ज्यावेळेस ओगसिद्ध कोठेची पत्नी आणि त्या 9 वर्षांच्या श्रावणीची आई ही हॉस्पिटलमध्ये असते, तिला जेव्हा कळतं की तिच्या मुलीचा खून तिच्याच नवऱ्याने केलाय, तेव्हा तिला तर पहिल्यांदा विश्वासच बसत नाही आणि ती पोलिसांकडे जाऊन हा खून त्याने का केला असल्याची माहिती देण्यासाठी जाते. ओगसिद्ध कोठेची पत्नी वनिता जेव्हा पोलिसांना संपूर्ण माहिती देत असते तेव्हा पोलिसांनाही विश्वास बसत नाही. वनिताच्या सांगण्यानुसार ओगसिद्ध कोठे नेहमी वनिताला आणि तिच्या मुलींना मारहाण करत होता. पण ही मारहाण कशासाठी याचं उत्तर हे होतं की ओगसिद्ध कोठेचे त्याच्याच आईसोबत अनैतिक संबंध होते आणि हे संबंध त्याच्या 9 वर्षाच्या मुलीला श्रावणीला सुद्धा माहीत झाले होते. आणि श्रावणीने गावभर चर्चा करू नये, कुणालाही त्याच्या आईच्या आणि त्याच्याबद्दल अनैतिक संबंधाबद्दल सांगू नये यासाठी तो तिला एकदा 2 वर्षांपूर्वी मारहाण करीत होता. आणि ही मारहाण चालू असताना श्रावणी बेशुद्ध सुद्धा झाली होती आणि तिचाच राग त्याच्या डोक्यात नेहमी होता. गावभर आपली चर्चा होऊ नये, बदनामी होऊ नये यासाठी श्रावणीला मारण्याचा कट त्याच्या डोक्यात नेहमी होता. ही माहिती वनिता कोठे यांनी दिली आहे. आणि ज्यावेळेस घरी कोणी नसताना आपल्या मुलीला घेऊन तो गळा दाबतो आणि त्यानंतर खड्ड्यात पुरून टाकतो. पण त्याने इतक्या सहजासहजी गुन्हा का कबूल केला याबद्दल अजून तपास बाकी आहे. पोलीस आणखी खूप तपास करत आहे. पण या ओगसिद्ध कोठेने जे माणुसकीला काळीमा फासणार काम केलंय त्याबद्दल त्याला न्यायालय आता काय शिक्षा देईल याकडे सर्वांचं लक्ष सुरू आहे आणि याबद्दल आणखी तपास पोलीस करत आहे. यासंबंधी आणखी काही अपडेट आली तर मी तुम्हाला कळवेलच. आणि कोण आपलंय कोण आपलं नाही याबद्दल आपण विचार सुद्धा करू शकत नाही.